श्री स्वामी समर्थ. कधी विचार केलाय का की तुमची कामं होता होता का अडकतायत? घरात सतत चिडचिड, पैशाची प्रचंड चणचण आणि आरोग्याच्या न संपणाऱ्या तक्रारी का वाढल्यात? तुम्ही म्हणाल, आम्ही तर खूप सेवा करतो, रोज जप करतो, गुरुचरित्र वाचतो, मग आमच्याच नशिबात हे भोग का? तर माझ्या प्रिय भक्तांनो, याचं उत्तर कदाचित तुमच्या हातातील त्या पाण्याच्या साध्या पेल्यात लपलेलं असू शकतं. पाणी हे फक्त तहान भागवण्याचं साधन नाही, ते तुमच्या कर्माचं जिवंत प्रतिबिंब आहे. पाणी पिताना केलेली एक छोटीशी चूक तुम्हाला स्वामींच्या कृपेपासून मैलोनमैल दूर नेऊ शकते. आजचा हा व्हिडिओ केवळ माहिती नाही, तर तुमच्या जीवनाला कलाटणी देणारा एक दैवी संकेत आहे. आज आपण अशा काही चुकांबद्दल बोलणार आहोत, ज्या ऐकून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल आणि अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात लपलंय तुमच्या सुखी आयुष्याचा मार्ग. मित्रांनो, आपले शरीर 70% अधिक पाण्याने बनलेले आहे. आपल्या ऋषीमुनींनी आणि खुद्द स्वामी समर्थांनी सुद्धा निसर्गाच्या नियमांना सर्वोच्च मानलं आहे. तुम्ही म्हणता, आम्ही खूप कष्ट करतो, पण यश हुलकावणी देतंय, घरात लक्ष्मी टिकत नाही. तेव्हा स्वामी म्हणतात, तुझ्या कर्माचे फळ तुझ्या आचारात आहे. आपण बाहेरच्या जगात खूप विधी करतो, पण जो विधी आपण दिवसातून 10-12 वेळा करतो, म्हणजे पाणी पिणे, त्याकडे मात्र आपण दुर्लक्ष करतो. पाणी हे भावना शोषून घेणारे तत्त्व आहे. जपानमधील शास्त्रज्ञांनीही सिद्ध केलंय की पाण्याला स्वतःची स्मृती असते. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीनं, चुकीच्या भावनेनं पाणी पित असाल, तर तुम्ही नकळत तुमच्याच आयुष्यात नकारात्मकतेला आमंत्रण देत आहात. आज आपण अशा 10 चुका आणि त्यावरील जादुई उपाय पाहणार आहोत, जे तुमचं नशीब बदलून टाकतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. शास्त्रीय दृष्टिकोनातून उभं राहून पाणी पिणं गुडघ्यांसाठी घातक आहेच, पण आध्यात्मिकदृष्ट्या ही खूप मोठी चूक मानली जाते. जेव्हा आपण उभं राहून पाणी पितो, तेव्हा ते सरळ वेगाने पचन संस्थेतून खाली जातं. यामुळे शरीरातील वायुतत्व प्रचंड बिघडतं. अध्यात्मात वायू हा मनाच्या गतीच्या संबंधित आहे. अध्यात्मात वायू हा मनाच्या गतीशी संबंधित आहे. जर वायू बिघडला तर मनात सतत भीती, अस्वस्थता आणि निर्णय क्षमतेचा अभाव निर्माण होतो. स्वामी समर्थांच्या मते प्रत्येक कृतीत संयम आणि स्थिरता हवी. उभं राहून पाणी पिणं हे घाई आणि अस्वस्थतेचे प्रतीक आहे, जे तुमच्या प्रगतीला खीळ घालतं. स्वामी नेहमी म्हणायचे, निसर्गाच्या नियमांचे पालन करा, तरच निसर्ग तुमचं रक्षण करेल. पाणी हे शांततेचं प्रतीक आहे. त्याला बसून राजासारखं सन्मानाने स्वीकारलं पाहिजे. पुण्यातील एक भक्त होते, श्रीकांतजी. एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत ते कामाला होते. पगार चांगला होता, पण घरात कधीच सुख नव्हतं. मुलं ऐकत नव्हती, पत्नी आजारी असायची आणि श्रीकांतजींना स्वतःला दर रात्री दचकून जाग यायची. त्यांना वाटायचं कोणीतरी करणी बाधा केली आहे. एकदा ते अक्कलकोटला गेले. तिथे मठाच्या बाहेर एका वडाच्या झाडाखाली ते उभे होते आणि घाईघाईत प्लॅस्टिकच्या बॉटलने पाणी पित होते. तिथून एक म्हातारे महाराज जात होते. त्यांनी श्रीकांतजींचा हात पकडला आणि म्हणाले, बाळा, तहान भागवतोयस की तुझ्या कर्माची घागर रिकामी करतोयस? श्रीकांतजींना काहीच कळलं नाही. महाराज पुढे म्हणाले, ज्या पाण्याला तू मानसन्मान देत नाहीस, ते पाणी तुझ्या शरीरात गेल्यावर तुला स्थिरता कशी देईल? तू धावत पाणी पितोस, म्हणून तुझं नशीबही तुझ्यापासून धावतंय. श्रीकांतजी त्या दिवसापासून जमिनीवर बसून पाण्याच्या पेल्याला दोन्ही हाताने स्पर्श करून पाणी पिऊ लागले. अवघ्या 2 महिन्यातच त्यांच्या घरातील भांडणे मिटली आणि त्यांना एक अशी प्रमोशन मिळाली, जी गेल्या 3 वर्षापासून रखडली होती. मित्रांनो, अंगावर शहारे येतात ना? आपण किती लहान गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. तुम्हालाही अशी घाई करण्याची सवय आहे का? हो किंवा नाही कमेंटमध्ये नक्की लिहा.
पाणी हे साक्षात वरुण देव आणि लक्ष्मीचं रूप आहे. शास्त्र म्हणतं की ज्या घरात पाण्याचा अपव्यय होतं तिथून लक्ष्मी पाय काढून घेते. जर तुम्ही अर्धा पेला पाणी पिऊन उरलेलं पाणी बेसिनमध्ये फेकून देत असाल तर समजून जा की तुम्ही तुमच्या वाट्याचं पुण्य वाहून घालवत आहात. पाणी हे कर्माला शुद्ध करणारं तत्त्व आहे. त्याचा अपमान म्हणजे नशिबाला गरिबीच्या खाईत लोटणे होय. दत्तगुरूंनी निसर्गातील 24 गुरूंना मानले. त्यात जल हे एक महत्त्वाचे गुरु आहे. जल आपल्याला निर्मळता आणि त्याग शिकवतं. त्याचा अपमान म्हणजे साक्षात दत्तात्रयांचा अपमान. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील गृहिणी उज्ज्वलाताई, त्यांच्या घरात पैशाची इतकी चणचण असायची की साध्या किराणा सामानासाठी त्यांना लोकांकडे हात पसरावे लागायचे. त्या स्वामींची खूप सेवा करायच्या, पण काहीच फरक पडत नव्हता. एकदा त्यांना पहाटे स्वप्न पडलं. स्वामी एका कोपऱ्यात बसले होते आणि त्यांच्यासमोर एक सोन्याचा पेला होता, ज्यातून पाणी जमिनीवर सांडत होतं. स्वामी रडत होते. उज्ज्वलाताईंनी विचारलं, स्वामी तुम्ही का रडताय? ताईंनी विचारलं, स्वामी तुम्ही का रडताय? स्वामी म्हणाले, माय तू मला नैवेद्य तर दाखवतेस, पण तुझ्या घरातून माझी बहीण लक्ष्मी दररोज वाहून जाते. जाग आल्यावर उज्ज्वलाताईंनी पाहिलं. त्यांच्या किचनमधील नळ रात्रभर गळत होता. त्या दिवसापासून त्यांनी पाण्याचा थेंबन थेंब वाचवला. उरलेलं पाणी त्या झाडांना टाकायच्या. 6 महिन्यातच त्यांच्या पतीचा बंद पडलेला व्यवसाय पुन्हा सुरू झाला. हा चमत्कार नाही तर काय आहे? जेवढं हवं तेवढंच पाणी पेल्यात घ्या. पाहुण्यांनाही विचारताना अर्धा ग्लास पाणी द्या आणि हवं असल्यास पुन्हा द्या. विज्ञानानं हे मान्य केलं आहे की पाणी भावनांना रेकॉर्ड करतं. जर तुम्ही कोणाशी तरी भांडण करून, मनात द्वेष ठेवून किंवा डोळ्यात पाणी असताना पाणी प्यायलं तर त्या पाण्याची रचना बदलून ती विषारी होते. हे पाणी तुमच्या शरीरात गेल्यावर जुनाट आजार, सांधेदुखी आणि मानसिक आजार निर्माण करतं. स्वामी अक्कलकोटमध्ये असताना एकदा एका भक्ताने रागाच्या भरात आपल्या पत्नीला मारलं आणि तहान लागली म्हणून माठाकडे गेला. स्वामींनी लांबूनच ओरडून सांगितलं, त्या माठाला हात लावू नकोस. त्यातील पाणी आता रक्तासारखं लाल झालं आहे. त्या भक्ताला जेव्हा पाणी खरंच लाल दिसलं तेव्हा त्याचे पाय लटपटू लागले. तुमच्या मनात कोणाबद्दल राग आहे का असेल तर पाणी पिण्यापूर्वी तो राग स्वामींच्या चरणी अर्पण करा. 4. प्लॅस्टिकच्या बाटलीतून आणि थेट तोंडाला लावून पाणी पिणे. प्लॅस्टिक हे मृत तत्व आहे. त्यात प्राणशक्ती नसते. जेव्हा आपण प्लॅस्टिकच्या बाटलीतून पाणी पितो तेव्हा पाण्याची नैसर्गिक ऊर्जा संपते. तसेच बाटलीला तोंड लावून पाणी पिल्याने आपल्या शरीरातील उच्च वास पाण्यास मिसळतो. त्यामुळे ते पाणी उष्टे आणि तमोगुणी होते. नेहमी तांब्या पेल्याने पाणी प्या. तांब्याचे भांडे सर्वोत्तम आहे. तांब्यात रात्रभर ठेवलेलं पाणी हे जीवन अमृत मानलं जातं. याने शरीरातील सर्व विषारी द्रव्ये बाहेर पडतात आणि स्वामींच्या सेवेसाठी शरीरात उत्साह निर्माण होतो. 5. सूर्यास्ताच्या वेळी पाणी पिताना ही चूक टाळा. संध्याकाळची वेळ ही लक्ष्मीच्या आगमनाची असते. या वेळीत पाणी पिताना जर तुम्ही अंधारात किंवा घाणेरड्या हाताने पाणी पित असाल तर घरात अलक्ष्मीचा वास होतो. संध्याकाळी देवासमोर दिवा लावल्यानंतर हात पाय धुवून शांत मनाने पाणी प्यावे. पाणी पिण्यापूर्वी सूर्याला आणि स्वामींना मनोमन नमस्कार करा. 6. पाहुण्यांना पाणी न विचारणे. स्वामी अनेकदा आपल्या दारात भिकाऱ्याच्या, पाहुण्यांच्या किंवा प्राण्यांच्या रूपात येतात. जर तुमच्या दारात कोणी आलं आणि तुम्ही त्याला पाणी न विचारता स्वतः घटाघट पाणी पिऊन गेला तर तुमच्या नशिबातील प्रगती तिथेच थांबते. तहानलेला पाणी देणं हे जगातलं सर्वात मोठं पुण्य आहे. 7. पाण्याला मंत्रोच्चाराशिवाय पिणे. हा आजचा शक्तिशाली उपाय आहे. आपण पाणी पितो कारण आपल्याला तहान लागते, पण जर तुम्ही ते पाणी तीर्थ म्हणून प्यायलं तर तुमच्या शरीरातील 70% पाणी जर मंत्रमय झालं तर तुम्हाला कोणत्याही आजाराची किंवा संकटाची भीती उरणार नाही. उपाय: पाण्याचा पेला हातात घेतल्यावर त्यावर आपला उजवा हात ठेवा, डोळे मिटा आणि 3 वेळा म्हणा श्री स्वामी समर्थ किंवा स्वामींचा हा मंत्र म्हणा. इदम आपः शिवतमाहा इदम सर्वस्य भेचसी.
याने पाण्याचे शुद्धीकरण होते आणि ते पाणी तुमच्या शरीरातील कर्माचे दोष जाळून टाकते. हा उपाय 21 दिवस करून पहा. चमत्कार तुमच्या डोळ्यांसमोर असेल. मित्रांनो, आजपासूनच आपण ठरवूया की पाणी पिताना आपण या 7 चुका कधीच करणार नाही. पाणी हे जीवन आहे आणि ते स्वामींचंच रूप आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमच्या आयुष्यात असा कोणता चमत्कार घडलाय का? कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि सांगा आजपासून तुम्ही कोणता नियम पाळणार आहात. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर आपल्या या भक्तीच्या कार्याला पाठबळ देण्यासाठी व्हिडिओला लाईक करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.